अदानीच्या माध्यमातून जो काही भ्रष्टाचार चाललेला आहे, म्हणजे यांच्या विकासाच्या बुरख्या आड जो भ्रष्टाचारी चेहरा आहे तो आम्हाला लोकांसमोर आणायचा आहे. आणि मुंबई हे खतम करतात, मुंबईचं व्यक्तिमत्व मारून टाकतात. पण हे जे मुंबईचं व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व तुम्हाला असं वाटतं की हे ज्याला आपण परप्रांतीय म्हणता, तुम्ही गुजराती विरुद्ध मराठी होतंय, ह्याच्यामुळे मुंबई कॉस्मोपॉलिटन होतंच परिपासून? कोण करते? आम्ही करतोय. मुंबईत मराठी माणसावरती दादागिरी, आम्ही मराठी माणसावरती दादागिरी कोणाला करायला लावले का? हिंदी सक्ती कशाला? हिंदी सगळे बोलतायत ना, सक्ती का करता? मुंबईची भाषा घाटकोपरची गुजराती आहे, कोणी तुम्हाला विचारलंय? कोण आहे हा भैया जोशी माणूस? काय त्यांचा मुंबईची संबंध? पण ही लावालावी काड्या तुम्ही का घालताय? मुंबईवरती जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा शिवसैनिक जो धावून जातो तो मराठी अमराठी करतो, हिंदू मुस्लिम करतो का? एखादा अपघात झाला किंवा घातपात झाला, पहिल्या ॲम्ब्युलन्सेस शिवसेनेच्या जातात, रक्तदान करायला शिवसैनिक उभे राहतात. जीवाची पर्वा न करता पूर असेल किंवा इतर काय असेल उडी शिवसैनिक मारतो. आणि काही शिवसैनिक लोकांना वाचवताना मृत्युमुखी पडलेले आहेत. तिथे आम्ही जातपात धर्म नाही ना बघत. अगदी 92-93 सालापासून करोना काळापर्यंत शिवसेनेने कुठे भेदभाव केलाय? शाळेची ॲडमिशन पाहिजे शिवसेनेच्या शाखेत येतात, हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन पाहिजे लोक शिवसेनेच्या शाखेत येतात, कोण फसवणुकीचं काय आहे शिवसेनेच्या शाखेत येतात, रक्त पाहिजे रक्त द्यायला हे येत आहेत का?